तू किती ग सुंदर मन माझे बावरे, तू किती ग सुंदर बन माझी सावली, तू किती ग सुंदर तुझं प्रीत ही जमली. ध्यास तू आभास तू, श्वास तू आरास तू, माझी या स्वप्नांची मखमली पहाट तू, एक अशी आज तू. मी तुला सांगतो, मी प्रेम तुझ्यावर करतो, मी प्रेम तुझ्यावर करतो. आईला त्या प्रेमाच्या हॅलो बोल. हां अमय, कुठेस? आहे इथेच. ठीक आहे, मी येते मग तिकडे. मला माहिती आहे तू कुठे असशील. हो. तू अमेयवर इतकं प्रेम करते पण त्याला सांगावं नाही वाटलं? मी अमेयवर किती प्रेम करते हे कदाचित मला सांगता येणार नाही, म्हणूनच आजपर्यंत मी त्याला प्रपोजही केलेलं नाही. मग बस तशी. आज अमेय अनघाला प्रपोज करून बसलाय आणि तिच्यासाठी वेडाही झालाय. व्यक्त केलेल्या प्रेमातल्या वेदनेपेक्षा अबोल प्रेमाचा आनंद मला जगण्यास पुरेसा आहे. हो, कळतंय ते चेहऱ्यावरनं. के चल बाय. सॉरी सॉरी अनघा, एक्स्ट्रीमली सॉरी. इट्स ओके, फाईन. जास्त लागलं तर नाही ना? नाही नाही, मुळात मीच घाईत आले, नोटीस लागली ते पाहायला. बाय द वे, मी अमय, तुझ्याच वर्गात आहे. तेव्हाच म्हटलं माझं नाव कसं माहीत. चला, कुठल्या ना कुठल्या प्रसंगी ओळख झाली आणि मीही तुझ्या वर्गात आहे, तुला कळलं. हो हो. माझ्याशी मैत्री करशील? का नाही. अरे हो अमय, ती स्वागती तुला लाईन देते पूर्ण. तसं काही नाही रे. अरे मी बघितलंय. अरे खूप चांगली मैत्रीण आहे ती माझी. काय तुझं आपलं काही पण असतं बघ. म्हणजे माझी नजर धोका खाटते वाटत तुला. तू क्रीम रोल खा आधी. काय रे, तू अनघाचा नंबर देणार होता ना मला? तुझ्या नको तिथं भलत्या चौकशी असतात बघ. अरे नंबर काय, नंबर तर आणलायस मी. फक्त विचार केला आधी क्रीम रोल खाऊन घ्यावं, नंतर नंबर देत असेल. अरे वा, दे ना नंबर दे.
हॅलो. हां ऐक ना, उद्या आपण कॅम्पसमध्ये भेटायचं का? का रे, काही काम होतं का? हो, कामच आहे. ओके, येते मी. का कळेना तुला नयनाची भाषा, का कळेना तुला हृदयाची आशा, का कळेना तुला माझी ही दशा, का कळेना तुला प्रेमाची ही नशा. ऊन सावलीचा खेळ तो सारा, तुलाच मी जिंकवीन, झुला तो प्रीतीचा तुझ संग झुलवीन. बरं करते मी नंतर फोन. काय अम्मे, किती उशीर, कधीपासून वाट बघते मी तुझी. आणि काय रे, कसलं काम काढलं माझ्याकडे, तेही एवढ्या सकाळी? सॉरी अनघा, मला यायला खूप उशीर झाला. एक छोटंसं काम होतं. हां, म्हणजे तू कर तुझी कामं आणि मला बसव इथे वाट बघायला. नाही तसं नाही, एक महत्वाचं काम होतं, बाकी काही नाही. बरं, काय काम होतं माझ्याकडे? तू रागवणार तर नाही ना? आणि तू रागवणार असेल तर तुला कधीच सांगणार नाही. आता गप्प बस आणि बोल. मी जे बोलतोय ते माझं हृदय बोलतंय. मला तू खूप आवडते आणि माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. अम्मे, मी तुझी आणि तुझ्या प्रेमाची कदर करते. तुझ्या हृदयाच्या कप्प्यात भलेही माझी जागा असेल, पण माझं हृदय आधीच देऊन टाकले आणि त्यात फक्त तो आणि त्याचं प्रेम राहतं. तू यायच्या आधी मी फोनवर बोलत होते ना, त्याचाच फोन होता. सॉरी अमे, सॉरी, आय कांट एक्सेप्ट युअर प्रपोजल. अमय, बोलणार आहेस की नाही, की असंच बसणार आहेस? गेली 2-4 दिवस कॉलेजलाही फिरकला नाही आहेस तू. भानावर ये अमय, तुझ्याशी बोलतीये मी. स्वागती, तू माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि तुला काहीतरी सांगायचं आहे मला. अमय, तुला काय सांगायचंय ना, कळलंय मला. मनीषाने सांगितलंय मला. त्याचाच त्रास होतोय मला, मन लागत नाही, खूप दुःखी झालं. मी सुद्धा. म्हणजे अरे म्हणजे तुझं दुःख समजू शकते असं म्हणायचं होतं मला. म्हणजे ना, तुझा हा चेहरा ना सगळं बोलून जातो. एखाद्या मुलीवर जीवापाड प्रेम करावं, निस्वार्थ प्रेमाने मनाला फुलवावं, श्वासाश्वासात तिलाच आठवावं, गुंतलेला जीव बाहेर फेकून जगायचं तरी कसं. बरं झालं स्वागती, तू कधी कोणावर प्रेम केलं नाही. अमय, बस कर, जास्त मनाला लावून घेऊ नकोस. बरोबर आहे तुझं. हल्ली प्रेमावर विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा झाली. प्रेम लाभणं अथवा न लाभणं हा नशिबाचा खेळ, पण कुणाच्या नाकारानं आपलं आयुष्य का थांबावं. तू प्रेम व्यक्त करून हारला आणि मी अव्यक्त राहून जिंकला तो काळ. कारण त्याला थांबणंच माहिती नव्हतं.